मागच्या शुक्रवारी मी या सांगली मिरज कोपरगाव शहर महानगरपालिकेच्या दारामध्ये मी भीक मागो आंदोलन केलं होतं। या भीक मागो आंदोलनाच्या वेळेला मला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आडसूळ साहेबांनी शब्द दिला की मी दुसऱ्या दिवशी या पोरांचा पगार काढतो, या पोरांचा पगार काढतो असं बोलल्यानंतर मी प्रशासनाला वेळ हवा आहे, प्रशासनावर कामाचा लोड आहे म्हणून मी थांबत गेलो। आज गुरुवार आला, परत उद्या शुक्रवार आहे, तरी पण आज तागा त्यांचा पगार झालेला नाही आहे। आणि पगार न करण्याच्या मागं हे आदम्स एंटरप्राइजेसची कंपनी आहे, याच्यामध्ये निष्कारण लिटिगेशन करत आहे। आता महानगरपालिकेला आदम्स कंपनीनं एक पत्र दिलेलं आहे की या पोरांनी ज्या हजरी ओरिजिनल दिलेले आहेत त्या हजरी म्हणे महानगरपालिकेचे हे कर्मचारी त्यांच्याबरोबर मुकादम आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर यांनी आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध आहेत आणि त्या संबंधातून यांनी खोट्या हजेरी दिल्या आहेत आणि अशा पद्धतीचं पत्र दिलंय। आणि जी रिकव्हरी त्यांनी 10 जणांच्या बोगस नावे पगार काढले होते ती रिकव्हरी महानगरपालिकेकडून करण्यात आली या आदम्स कंपनीच्या कडची। या आदम्स कंपनीनं जी काही खोटी बिलं काढली होती, पगारपत्रक काढले होते, ती रक्कम जी आहे या आदम्स कंपनीनं महानगरपालिकेच्या खात्यावर भरलेली आहे। आणि ही चोर कंपनी भरलेली असताना, हिने रिकव्हरी दिली असताना, ही चोर आहे ती सिद्ध झाली असताना आता यांच्यावर आरोप करायला लागल्यात आणि महानगरपालिकेच्या आस्थापनावर काम करणाऱ्या कायमस्वरूपी असणाऱ्या मुकादम आणि SI वर पण आरोप करायला लागलेले। तर मी आदम्स कंपनीला मी चॅलेंज करतो या पोरांनी जर आर्थिक देऊन जर खोट्या हजेऱ्या मांडल्या असतील तर तुम्ही लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अन्वये तुम्ही गुन्हा दाखल करा, त्या ऑफिसला कळवा आणि यांच्यावर गुन्हा दाखल करा। हिम्मत असेल तर गुन्हा दाखल करा, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करा। आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना म्हणतो आदम्स कंपनीनं लेखी पत्रावर केलाय की तुम्ही आर्थिक व्यवहार केलेला आहे। तर या महानगरपालिकेच्या आयुक्त सत्यम गांधींना माझी विनंती आहे, आदम्स कंपनीनं केलेले लेखी आरोप हे सिद्ध त्यांनी करावे, त्यांनी पुरावे द्यावेत, अन्यथा आदम्स कंपनीवर आपण गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। कारण अशी कंपनी, बोगस कंपनी, एक भामटी कंपनी म्हणतो, जर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर असे बिनबुडाचे आरोप करत असेल आणि ती बी लेखी स्वरूपात करत असेल तर या कंपनीनं पुरावे द्यावेत, अन्यथा या कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा त्यांनी आमच्या या कर्मचाऱ्यावर आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून दाखवावा। ही मी रोज एक नवीन इशूकडून आपल्याला जाहीरपणे तुम्हाला विनंती करतोय। हिम्मत असेल तर तुम्ही गुन्हा करून दाखवा। धन्यवाद।